जय शिवराय मित्रांनो, जे निराधार योजनेचे श्रवणबाळ योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, अपंग योजना असो, विधवा योजना असो, ह्या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला 1,500 रुपये मिळतात मित्रांनो. तर हे योजनेसाठी आपल्याला आपल्या लिस्ट चेक करायची आहे. आपल्या या लिस्टमध्ये नाव आहे का नाही आहे, आणि मित्रांनो आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही आहे, हे कसं चेक करायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. तरी चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगलवर यायचं आहे आपल्याला. गुगलवर आल्याच्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे NSAP. सर्च करून घ्यायचं मित्रांनो. सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पहिलेच पाहू शकता स्टेट डॅशबोर्ड नॅशनल, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. पहिलीच वेबसाईटवर याच्यावर क्लिक केलं मित्रांनो. आता आपल्याला इथं ऑप्शन आलेले 3. इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. मी आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतो आहे. इथं ऑल स्कीमवरच राहू द्यायचं आहे मित्रांनो, कारण की जेणेकरून आपल्याला लवकर समजेल. इथं बी ना हे बरं याच्यावरच क्लिक ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो. इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. चला टाकून घेऊया कॅप्चा, जसा आहे तसा. मित्रांनो, आपण वरच्याच्यात महाराष्ट्र राहू दिलं आहे, इथं ऑल स्कीम राहू दिलं आहे, इथं बर्थ राहू दिलं आहे, इथं कॅप्चा टाकलेला आहे, आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट होते मित्रांनो. इथं आपल्याला खाली काय सांगतं मित्रांनो, ते कॅप्चा चुकलेला आहे. परत कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला मित्रांनो. सबमिट करायचं आहे आपल्याला. आता आपला कॅप्चा चुकलेला नाही आहे. खाली यायचं आहे आपल्याला खाली यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता, इथं पुरे जिल्हे दाखवलेले आहे. आपण महाराष्ट्र राज्यात जितके जिल्हे आपले मित्रांनो तितके. तर आपला जिल्हा कोणता आहे तो पहिला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. चला आपण आपला जिल्हा सिलेक्ट करतो आहे. लोड होते मित्रांनो. जिल्हा सिलेक्ट केला आहे मित्रांनो. आता तालुका सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. ज्याच्या तालुक्यात असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपण करतो आहे आपला तालुका सिलेक्ट. तालुका सिलेक्ट झाला आहे मित्रांनो. आता आपल्याला ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या ग्रामपंचायत, असं नसतं मित्रांनो, एका ग्रामपंचायतमध्ये 2 गावसुद्धा असू शकतात, 3 पण असू शकतात. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. चला करून घेऊया. ग्रामपंचायत सिलेक्ट झालेली आहे मित्रांनो. आता इथं तुम्ही पाहू शकता किती आहे मित्रांनो. याच्यामध्ये नाव हे वाचून घ्यायचे आहे. ज्याच्यामध्ये आपलं नाव आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. नाव पाहिलं मित्रांनो आपण यादीमध्ये, आपल्याला ते नाव ॲक्टिव्ह आहे का ते बी चेक करायचं आहे. म्हणजे त्यांना निराधार असो का श्रमबाळ योजना असो, याचं पेन्शन चालू आहे की नाही ते कसं चेक करायचं आहे आपल्याला. याच्यावर ह्या लाल टिकवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. करतो आहे आपण टिक. आता इथं हे टिक बॉक्स चिन्ह दिलेलं आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथं ते नंबर येईल, आणि इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, जसा आहे तसा. मित्रांनो, आपण कॅप्चा टाकलेला आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप्चा चुकलेला आहे मित्रांनो. परत आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, कॅप्चा टाकलेला आहे. सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲक्टिव्ह होते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता.
ॲक्टिव्ह झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता हे इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं काय दाखवतो आहे, स्टेटस ॲक्टिव्ह दाखवतो आहे. आणि हे कधी होईल मित्रांनो, ऑक्टोंबर 2024मध्ये. वय आहे मित्रांनो 77. ग्रामपंचायत ते मित्रांनो हे चोराळा, तुम्ही पाहू शकता. इथं ऑर्डर सीट नंबर दिलेला आहे मित्रांनो. ही होती माहिती मित्रांनो. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा. आणि जेणेकरून वडीलधारी माणसं असन आपल्याकरता मोठाले, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून लवकर माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.